स्वातंत्र्य दिन साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या हुकमातून मुक्त झाला. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. तिरंगाचा भया सुजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना नमस्कार. माझे नाव स्वरा आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. एवढे बोलून माझे 200 संपला. उत्सव तिरंगाचा आभाळ आज सुजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला तुळजापूर तालुक्यात शिंदगा माझे गाव. तुमच्या समोर उभा आहे ऋत्विक रेड्डी माझे नाव. आदरणीय व्यासपीठावर बसलेले गुरुजन वर्ग व माझे बालमित्र, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपला भारत देश 1947 रोजी स्वतंत्र झाले. आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती घेतली. मी त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली. अशा प्रकारे ब्रिटिशांच्या शासनकाळातून भारत मुक्त झाला. आज आपण मोठ्या अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. अटल बिहारी वाजपेयी ने कहा था कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, गीता जागता राष्ट्र पुरुष है. शेवटी जाऊन ते एवढंच म्हणत की ना सरकार मेरी है ना बाप मेरा है, ना सरकार मेरी है ना बाप मेरा है, ना बड़ा सा नाम मेरा है. मुझे तो बस एक छोटी सी बात का गर्व है. मैं हिंदुस्तान की और ये हिंदुस्तान मेरा है. धन्यवाद. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आज आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया. या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्ली येथे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. यानंतर ते देशाला संबोधित करतात. आपल्या देशाने कशी प्रगती केली आहे आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती देतात. या दिवशी देशभर तिरंगा नवलाने फडकताना दिसतो. आज भारताने सर्व क्षेत्रात जगभर आपला ठसा उमटवला आहे. कृषी, विज्ञान, आर्थिक, साहित्य, क्रीडा, शिक्षण, अंतराळ अशा विविध आघाड्यावर उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज आपण सर्वांनी मिळून देशाला जगातील एक संपन्न सक्षम देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया. जाता जाता एवढंच म्हणेन की तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाधिकार आहे. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाधिकार आहे. भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. जय हिंद, जय भारत. 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा थोर पुरुषांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. याद रहे तू. धन्यवाद. तिरंगे से हमको प्यार, इसमें ना कोई विचार, हम सबका है सम्मान, तिरंगा कितना सुंदर. 15 ऑगस्ट 1947 चा पहाट सैन्यामध्ये भरती विविध सैनिक होणार राष्ट्रभक्ती नाही. आजादीचा अर्थ बदलला आहे. तर आज देशभक्ती म्हणू तर कशाला म्हणू? तर बेमानाने साईडला ठेवून इमानदारीने केले प्रत्येक कामने देशभक्ती, कर्तव्याचे पालन करणे म्हणजे देशभक्ती. एका गरीब माताला आदर्शाचे औषध दिले आहे ते देशभक्ती. शेवटी अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द दिसतील म्हणे की हम देंगे सवाल के लिए, हमारे के सवाल के लिए, हम मरने के बाद भी गंगा जल बेचे तुम्हें गाने ना सुनेगी. एक है भारत माता की. Independence Day. At first, I wish you all a very happy Independence Day. India got independence from the British rule on 15th August 1940. Our great freedom fighters their whole life for the independence of our country. So we respect all of them. Independence Day is a national festival. Thank you. आज आपला तिरंगा ध्वज जेव्हा आम्ही डौलाने फडकतो त्या क्षणी भक्तीची, क्रांतिकारांची आठवण करून देतो. जे प्रसंगी त्याग करून सुद्धा त्या देशासाठी लढले होते, ज्यांनी आयुष्यभर भारताचे स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते, स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आहुती दिली होती. आज मला भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अशा कितीतरी क्रांतिकारांची वीरमरण आठवते. महात्मा गांधी आणि सुभाष बाबूंचा संघर्ष आठवतोय. टिळक आणि सावकाराचा तुरुंगवास आठवतोय. या भारतात बंधुभाव नित्य असू दे, देवरची असाधे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. जय जवान. Dear teachers, parents and all my dear friends, today we have gathered here to celebrate
this great national event, Independence Day, every year on 15th August. It is the day when we got freedom from the British rule after many years of hard struggle by the got freedom. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मित्र, आपल्या देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही, त्यासाठी अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणपणाला दिला. थोर शूरवीरांना माझा सलाम. तमान करतो जीवाची, लावला बाजी प्राणाची. तमान करतो जीवाची, लावला बाजी प्राणाची. घेऊन मातृभूमीची आन राखो शान भारत देशाची, आन राखो शान भारत देश. धन्यवाद.